टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यात कालपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। त्याचबरोबर शेजारी असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडला। त्यामुळे नांदेड शहरालगत वाहणाऱ्या आसना नदीला पूर आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ही आसना नदी आता दुथडी भरून वाहताना आपण पाहतोय। खरं तर पावसाळा सुरू होऊन 2.5 महिने उलटले होते, मात्र आसना नदीला पूर आला नव्हता आणि आता पूर आल्यामुळे जे आहे ते शेजारील गावाला सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे। भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे, विहीर व बोरला सुद्धा यामुळे पाणी येणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते भविष्यातील पिकाला सुद्धा या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे। खरं तर नांदेड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही असंच म्हणावं लागेल, कारण की गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी 14 ऑगस्ट पर्यंत 511 मिलीमीटर पावसाची नांदेड जिल्ह्यात नोंद झाली होती। तर यावर्षी 14 ऑगस्ट पर्यंत 421 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याचा अर्थ 90 मिलीमीटर पावसाची तूट अजून सुद्धा नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळते। मात्र कुठेतरी आता आसना नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या नदीच्या पुरामुळे भविष्यातील पाणी प्रश्न मिटण्यास सुद्धा मदत होणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।